नमस्कार मित्रांनो, गौरीला नैवेद्य दाखवताना मायलेकामध्ये पडदा बांधण्यामागे काय आहे शास्त्र? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थीला जोडूनच अनुराधा नक्षत्र असेल त्या दिवशी गौरीचे आवाहन, ज्येष्ठ नक्षत्री पूजन आणि मूळ नक्षत्री विसर्जन होत असते. श्रावणात रानबाई कानबाई जशा येतात तशा त्या गौरी भाद्रपदात काही ठिकाणी परंपरेने नवसाचा कुलधर्म म्हणून किंवा रीतिरिवाज म्हणून आणल्या जातात व पूजल्या जातात. पौराणिक कथा. या व्रतामागे पुराणातील कथा आहे. कोलासूर नावाच्या दैत्याने बलिष्ठ होऊन त्रैलोक्यात धुमाकूळ घातला होता. अनाचार अत्याचाराला ऊत आला होता. दुर्बल लोक, स्त्रिया व वृद्ध लोक यांना विशेष त्रास दिला जाई. प्रजा त्रस्त झाली होती, हैराण झाली होती. गाराने न्यावयाचे कुणाकडे? आसमानी व सुलतानी संकटाला पर्याय वा उपाय नसतात, ते निमूटपणे सहन करायचे असतात. परंतु चमत्कार झाला. जेव्हा जेव्हा पुरुष दुर्बल होतात तेव्हा तेव्हा त्यांना शक्ती, प्रेरणा, सहकार्य, प्रेम देणाऱ्या स्त्रिया कठोर निष्ठुर होतात. त्याप्रमाणे त्या झाल्या, रणरागिणी झाल्या. श्री महालक्ष्मीने त्यांचे संघटन व प्रतिनिधित्व केले व त्यांचा विजय झाला. त्यामुळे जनता सुखी झाली. स्त्री शक्तीचा जागर. या गोष्टींवरून कळून येते की स्त्रिया दुर्बल नसतात, त्या संघटित झाल्या तर उन्मत्त सिंहासने उलटवू शकतात. त्या अबला नसून अधिक बलवान आहेत. आपल्या महाराष्ट्रातील रणरागिणी तुम्हाला आठवत असतील. आपल्या पाणीवाल्या बाईताई मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर, तारा रेड्डी, मेधा पाटकर आदी लढवय्या स्त्रियांनी संघटनेतून सत्तापालट करून उन्मत्त राजसत्तेला धक्के दिले आहेत. एवढा जोर आहे स्त्री शक्ती संघटनेत. अशी स्त्री शक्ती संघटित होऊन सर्व प्रकारच्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवू शकते, लढा देऊ शकते, ही जाणीव करून देणारे हे गौरीचे व्रत. गौरी वसा. या महालक्ष्मीचे उपकाराचे स्मरण म्हणून हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. मालवण, कोकण पट्ट्यातील, मुंबईतील रहिवासी किंवा देशस्थ ग्रामीण भागातील लोक हा उत्सव करतात. कळकीच्या पानाच्या डहाळ्या, हळदीची पाने, तेरड्याची फुले आणून मखराची सजावट करतात. गौरीचे चित्र असलेला कागद, मुखवटा ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आणतात. अगदी नदी विहिरीवरूनही 7 खडे स्वच्छ करून आणतात. नळाजवळूनही आणतात. दारिद्र्य जाऊन संपत्ती मिळावी असा संकल्प करून षोडशोपचारे पूजा ब्राह्मणांकरवी करून घेतात. त्याला नूतन जोडपे वसा घेणे म्हणतात. नवपरिणीता ही पूजा 5 वर्षे करते, शक्यतो पुढेही चालवते. दारिद्र्य केवळ आर्थिक नाही तर विचारांचे, आचारांचे दारिद्र्य दूर होणे ही देखील काळाची गरज आहे. गौरीला नैवेद्य आणि पडदा प्रथा. 16 प्रकारच्या भाज्या, पक्वान्न, मिठाई, धान्ये, फळे, वस्त्रे, अलंकार, फुले यांनी सजवतात. नंतर ब्राह्मणास व सुवासिनीला वायन दान, सवाष्ण जेवण व दानदक्षिणा देऊन कहाण्या वाचून रात्री जागरण करतात. असा हा उत्सव असतो. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती जमातीत विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. हिला काली मातेचे स्वरूपही काही ठिकाणी समजतात. त्यामुळे तिला नैवेद्यही खास आमिष म्हणजे मांसाहारी दाखविला जातो. मात्र बाप्पा शाकाहारी असल्याने त्यांच्यासाठी शाकाहारी आणि मातेसाठी मांसाहारी नैवेद्य दाखवताना मध्ये पडदा लावण्यात येतो. देव आपला आहे, तो आपल्या भावना समजू शकतो. या प्रेमळ भावनेने आपण त्याला आग्रह करतो. तुम्ही विनम्र भावनेने दोघांना नैवेद्य वाढून जेवणाचा आग्रह करा. पोटभर जेवण होऊ द्या, विडा दक्षिणा द्या. ज्येष्ठ गौरई नमः. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.